सर्वांनी काळजीपूर्वक हा भाग सगळा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे पहा. आता आपल्याला पाहायचा आहे जो तत्पुरुष समासातील जो कर्मधारय समास आहे, तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला, तो समजून घेतला. आता कर्मधारय समासाचाच पुढचा जो प्रकार आहे, तो म्हणजे द्विगु समास. इथं स्क्रीनवर पाहत चला पहा. मी इथं कर्सर या ठिकाणी घेऊन गेलेलो आहे आणि आता तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता द्विगु समास हा कर्मधारय समासाचाच प्रकार तो आहे, हे मी आता पूर्वी सांगितलंय आणि याला संख्या पूर्वपद असं म्हणतात. म्हणजेच तो द्विगु समास आहे. संख्या पूर्वपद म्हणजे द्विगु समास. म्हणजे द्विगु समासाचं पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. हे आपल्याला म्हणजे याला ओळखायला खूप सोपं आहे. हे लक्षात घ्या. ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद म्हणजे पहिला शब्द हा संख्या विशेषण असतं आणि ते संख्या विशेषण असलं आणि त्याच्यातून समूहाचा जर बोध होत असेल, तर ते उदाहरण हे द्विगु समासाचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आपण काय आता उदाहरणं लक्षात घ्या पहा. आता इथं मी लिहिलेलं आहे, पुढील वाक्यातील सामासिक शब्द व त्याचा विग्रह लक्षात घ्या. आता पहिलं उदाहरण दिलंय मी इथं, नवरात्र. आता काय वाक्य आहे पहा, नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते. आता या वाक्यामध्ये नवरात्र हा सामासिक शब्द आहे. तो आपण इथं खाली घेतलाय, नवरात्र. याचा विग्रह काय केलाय? नवरात्रींचा समूह. म्हणजे इथं त्या पहिलं पद हे नव म्हणजे 9 आणि या संख्या पूर्वपद आहे. म्हणजे संख्या विशेषण आहे पहिलं पद आणि त्याच्यातून समूहाचा, समुच्चयाचा किंवा समुदायाचा बोध होतोय. म्हणून हे द्विगु समासाचं उदाहरण आहे पहा. नवरात्र त्याचा विग्रह झाला नवरात्रींचा समूह. पुढचं उदाहरण पहा. काय वाक्य आहे? शाळेत आता मराठी सप्ताह चालू आहे. मग या वाक्यातलं जे सामासिक शब्द आहे तो कोणता आहे? तर सप्ताह. मग आता तो खाली घेतलाय आपण सप्ताह. मग सप्त म्हणजे 7. मग सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. अजूनही आपण वेगवेगळी उदाहरणं मी इथं घेऊ शकतो. इथं फळ्यावर जागा नसल्यामुळे मी खूप काही उदाहरणं घेतलेली नाहीत. 1-2 उदाहरणं इथलं घेतले. मी अजून तुम्हाला तोंडी उदाहरणं सांगतो पहा. मी एखादं उदाहरण, एक वाक्य तुम्हाला मी सांगतो. तर त्याच्यातलं सामासिक शब्द कोणता आहे तुम्ही लक्षात घ्यायचा. पहा, नेत्रांच्या पंचारतींनी सैनिकांना ओवाळावे. मग आता इथं या वाक्यातला अ, सामासिक शब्द कोणता आहे? तर पंचार्थी. मग पंचार्थी त्याचा विग्रह होईल. आता पंचार्थी या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण आहे. पंच म्हणजे 5. मग याचा विग्रह होईल 5 आरत्यांचा समूह. म्हणजे या 2 उदाहरणाव्यतिरिक्त आपण वेगळे उदाहरणं पाहतोय. समजून देण्याचा मी प्रयत्न करतोय. किंवा अजून एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतोय. एक वाक्य ठेवतोय. असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही. मग या वाक्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? त्रिभुवन. त्रि म्हणजे 3. म्हणजे पहिलं पद हे संख्या विशेषण आलं त्रिभुवनमध्ये. मग त्रि म्हणजे 3. मग त्याचा विग्रह झाला. काय झाला? 3 भुवनांचा समुदाय. हे लक्षात घ्या. मग आपल्या 3 भुवनांचा समुदाय. मग आपल्याला माहित आहे त्रिभुवन कोणते आहेत? तर आकाश, पाताळ, स्वर्ग, आकाश, पाताळ असं आपण त्याला एक संबोधतो. मग त्या 3 भुवनांचा तो समुदाय त्या ठिकाणी तिथं व्यक्त होतोय. म्हणून हा द्विगु समासाचं उदाहरण होऊ शकतं. त्यानंतर अशा पद्धतीचे आपण हे उदाहरणं लक्षात घेऊन या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचंय, की मग द्विगु समासाची वैशिष्ट्ये काय आहेत? काय वेगळेपण आहे? आणि त्याच्यावरून मग आपल्याला व्याख्या तयार करायची पहा. मग आपण ही उदाहरणं पाहिली. इथं तुमच्या स्क्रीनवर जे शेअर केले ते 2 उदाहरणं आणि मी तोंडी सांगितलेले अजून काय असतील ते 2 उदाहरणं. याच्यावरून आपल्याला द्विगु समासाचे वैशिष्ट्ये काय सांगता येतील? पहिलं वैशिष्ट्य असं आहे, की द्विगु समासात पूर्वपद. पूर्वपद म्हणजे काय? तर पहिले पद. द्विगु समासात पूर्वपद म्हणजे पहिलं पद हे संख्यावाचक असते पहा. हे याचं पहिलं वैशिष्ट्य. हा समास ओळखण्याचं पहिली खूण म्हणजे पहिलं पद हे त्याचं संख्या विशेषण असतं.
त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आहे या द्विगु या द्विगु समासाचं? तर या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा पहा, एका समूहाचा बोध होतो. हे लक्षात घ्या. हां. हे आपण हा भाग खूप महत्वाचा आहे. म्हणजे पुढे आपण पाहणार आहेत. काही उदाहरणं अपवाद आहेत. ते तुम्हाला मी नंतर सांगतोय. पण इथं द्विगु समासाचं वैशिष्ट्य लक्षात घेताना पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं, की पहिलं पद हे संख्यावाचक असते आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा किंवा एका समूहाचा बोध होतो. आणि तिसरं वैशिष्ट्य काय आहे या द्विगु समासाचं? हा समास नेहमी एकवचनात असतो पहा. हे लक्षात घ्या. मग या उदाहरणावरून आणि त्या उदाहरणाच्या वैशिष्ट्यांवरून जे उदाहरणं पाहिली आणि त्याची विग्रह पाहिले आणि त्याच्यावरून द्विगु समासाची आपण वैशिष्ट्ये काय लक्षात घेतली, तर पहिलं पद हे संख्यावाचक असते. दुसरी गोष्ट या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा म्हणजे एका समूहाचा बोध होतो आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हा समास नेहमी एकवचनात असतो. मग या वैशिष्ट्यांवरून द्विगु समासाची काय व्याख्या करता येईल? ते पहा मी इथं दिलेलं आहे पहा. कर्सर इथं पहा व्याख्या. काय व्याख्या आहे? ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा म्हणजे समूहाचा अर्थ दर्शविला जातो, त्यास द्विगु समास असे म्हणतात. आलं लक्षात? मग आपण इथं काही उदाहरणं पाहिले पहा. हे पहा आठवडा. याचा विग्रह काय झाला? 8 दिवसांचा समूह. हे लक्षात घ्या. इथं पहा अजून एक उदाहरण घेतले खाली. चौघडी. चौ म्हणजे इथं पहिलं पद हे संख्या विशेषण आहे. इथं पहा पहिल्या उदाहरणात आठवडा. आ इथं 2 पद आली 8 आणि वडा. तर इथं काय 8 हे संख्या विशेषण आहे आणि या विग्रहावरून एका समूहाचा बोध होतोय. 8 दिवसांचा समूह. इथं पहा चौघडी. अ, चौघडी म्हणजे 4 आणि अ, मग इथं पहिलं पद हे संख्या विशेषण आहे पहा. 4 घड्यांचा समुच्चय. तुम्ही समूह शब्द वापरा, समुच्चय वापरा, समुदाय वापरा. या सगळ्याचा अर्थ एकच आहे. पुढचा एक शब्द घेतलाय षण्मास. आता पहा, इथं क्षण म्हणजे 6 आणि मास म्हणजे महिने. इथं 2 पद एकत्र आली पहा आणि विग्रह झाला याचा 6 मासांचा. मास म्हणजे महिने. 6 मासांचा म्हणजे 6 महिन्यांचा समुदाय. म्हणजे पहिलं पद हे संख्या विशेषण आहे आणि त्याच्यावरनं एका समुच्चयाचा, एका समुदायाचा, एका समूहाचा बोध होतो. म्हणून ही उदाहरणं ही द्विगु समासाची आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. आता इथं ही 3च उदाहरणं दिलीत. मी आणखी काही उदाहरणं तुम्हाला इथं देणार आहे. ती तुम्ही इथं मी आता तुमच्या समोर आणखी उदाहरणं मी इथं ठेवतो पहा. पुढची स्क्रीन तुम्हाला शेअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा इथं पहा. काही उदाहरणे लक्षात घ्या. द्विगु समास. पहा इथं मी काही उदाहरणं दिलीत पहा. अष्टाध्यायी. आता पहा अष्ट म्हणजे 8 अध्याय. अध्याय पोथीमध्ये असतात. अष्टाध्यायी. 8 अध्यायांचा समूह. म्हणजे जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही पाहिली, की हा समास समजायला अधिक तुम्हाला मदत होईल. हे सगळे मी जे उदाहरणं किंवा जे तुमच्या समोर स्क्रीनवर दाखवलेत, हे तुम्ही सगळे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला ते वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत किंवा तुमचा जो हा पहिला भाग आहे. या फळ्यावर मी जे काही सगळं लिहिलंय, हे सगळं समजून घेतल्यानंतर तुम्हाला वहीमध्ये सगळं हे लिहून घ्यायचंय. त्याच्यानंतर ही उदाहरणं मी इथं दिली द्विगु समासाची 3 उदाहरणं. ही 3 उदाहरणं तर तुम्हाला लिहायची आहेतच. पण याच्यानंतरची ही जी उदाहरणं मी दिलेली आहेत सर्व, ही सुद्धा तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत. म्हणजे अधिकाधिक उदाहरणं आपल्या समोर असतील, तर तो समास समजायला आपल्याला अधिक मदत होते. पहा इथं पहिलं उदाहरण पाहिलं अष्टाध्यायी म्हणजे पहिलं पद हे संख्या विशेषण 8 अध्यायांचा समूह. पुढचं उदाहरण पंचपाळे 5 पाड्यांचा समूह. पंच म्हणजे 5. द्विदल हे पहा. आता दल म्हणजे पानं, झाडांची पानं. द्वि म्हणजे 2. 2 दलांचा म्हणजे कंसात इथं लिहिलंय मी पानांचा समूह. त्यानंतर बारभाई. बार म्हणजे 12. 12 भाईंचा समूह. त्रैलोक्य. हा पहा 3 लोकांचा समुदाय.
त्रि म्हणजे त्रय म्हणजे 3. त्रैलोक्य 3 लोकांचा समुदाय. पुढं पहा पंचवटी. पंच म्हणजे 5. वटी म्हणजे वटवृक्ष. म्हणजे 5 वडांचा समूह. नवरात्र. आपण हा आधी पाहिलेलाच आहे शब्द उदाहरणामध्ये. नवरात्र, नवरात्रींचा समूह. चातुर्मास हा आत्ताच काही दिवसापूर्वी संपलाय. म्हणजे इथं 4 आणि मास म्हणजे महिने. 2 शब्द एकत्र येऊन सामासिक शब्द तयार झाला. 4 मासांचा. मास म्हणजे महिने. हां. इथं पहा स आणि श केलं तर अर्थ बदलेला हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. समयचा पाहिजे. तुम्ही जिथं शहामृगाचा जर दिला तर लगेच अर्थ बदलणार. म्हणजे तो होईल 4 माशांचा. तर ते चुकीचं होईल. तर एक लक्षात घ्या. चातुर्मास म्हणजे 4 मासांचा समुदाय. त्रिभुवन 3 भुवनांचा समुदाय. पंचारती हे आपण पाहिलेत उदाहरणं. 5 आरत्यांचा समुदाय. सप्ताह हे पण पाहिलंय आपण. 7 दिवसांचा समूह. त्रिदल 3 दलांचा म्हणजे पानांचा समूह. जसं इथं आपण द्विदल म्हटलंय तसं इथं त्रिदल म्हटलंय. चौघडी हा पण पाहिलाय. 4 घड्यांचा समुच्चय. पाचुंदा. आता ह्या पहा हा ग्रामीण बोलीतला शब्द आहे. हा याचा अर्थच आपल्याला काही जणांना लक्षात येत नाही पहा. पाचुंदा आपण सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहात. अ, सगळे आपण शेतकऱ्यांचे मुलं आहोत. काही ना काही जमीन आपल्याकडे आहे. आपण गावाकडे गेल्यानंतर जे आपल्याकडं जे वैरण असते, चारा असतो, ज्याची आपण वैरण आपण जे काय म्हणतो त्याची अ, अ, आपण ते जनावरांना चारा टाकतो आणि इथं पहा पाचुंदा हा शब्द ग्रामीण बोलीत बोलला जातो पहा. आणि पाचुंदा म्हणजे 5 पेंढ्यांचा समुच्चय. ज्या पेंढ्या बांधलेल्या असतात पहा, त्या वैरणीच्या अ, त्या जर अशा एकत्र 5 केल्या तर त्याला पाचुंदा म्हणतात ग्रामीण बोलीमध्ये. म्हणून इथं 5 पेंढ्यांचा समुच्चय असं आपण म्हटलंय. पंचकृषी हा शब्द नेहमी आपण ऐकतो. आपल्या गावाच्या आजूबाजूची जवळची जी गावं असतात, त्याला पंचकृषी म्हणतात. पंच म्हणजे 5 म्हणजे 5 गावांचा समुदाय. आठवडा हे पाहिलं 8 दिवसांचा समुदाय किंवा समुच्चय. पंधरवडा 15 दिवसांचा समुदाय किंवा समुच्चय. पंचप्राण 5 प्राणांचा समुच्चय. पहा म्हणजे आपलं शरीरच पंचप्राणांनी बनलेलं आहे. अ, वायू, तेज वगैरे या गोष्टींनी. पंचामृत 5 अमृतांचा समूह. पंचामृत आपण घरी पूजा असेल तर 5 घटक एकत्र करून एक पंचामृत तयार करतो. पहा गाईचं दूध, गाईचं तूप असेल, त्याच्यामध्ये साखर टाकतो, मध टाकतो आणि गाईचं दही असतं काय, हे सगळे 5 घटक समप्रमाणात योग्य मिसळले, की त्याच्यापासून अमृताचा गुणधर्म त्याच्यात प्राप्त होतो. म्हणून त्याला पंचामृत म्हणतात आणि म्हणून त्याचा विग्रह झाला. इथं पंच आणि अमृत हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत. म्हणून त्या 2 शब्दांपासून एक सामासिक शब्द तयार झालाय आणि त्याचं पहिलं पद हे संख्या विशेषण आहे. म्हणून इथं 5 अमृतांचा समूह असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणखी अधिक उदाहरणं आपल्याला या द्विगु समासाची आपल्याला देता येतील. मी तोंडी सांगतो पहा. त्रिकोण 3 कोणांचा समुच्चय. चौकोन 4 कोणांचा समुच्चय. पंचकोन 4 कोणांचा समुच्चय. त्यानंतर षटकोन 6 कोणांचा समुच्चय. अ, चौखुर हा एक शब्द आहे पहा. आता हे खुर हे आपल्या प्राण्यांचा जे पाय असतात आणि जी नखं असतात त्याला आपण खूर म्हणतो पहा. आणि चौखुर या म्हणजे तिथं 4 खूर म्हणजे त्या प्राण्यांचे पुढचे 2 पाय आणि मागचे 2 पाय. म्हणून त्याला चौखुर हा शब्द वापरतात. 4 खुरांचा समुच्चय. जेव्हा तुम्ही डिस्कव्हरी चॅनल पाहता आणि एखादा चपळ प्राणी जेव्हा जोरात वेगानं जलद गतीने पळतो, त्यावेळेस त्याचे पुढचे 2 पाय आणि मागचे 2 पाय असे जवळ आल्याचा काही क्षण आपल्याला भास होतो. म्हणजे तो चौखुर धावला, वेगानं धावला, जलद धावला असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून तो चौखुर हा शब्द तयार झालेला आहे. 4 खुरांचा समुच्चय. त्यानंतर शतपत्रे पहा. इथं पहिलं पद हे संख्या विशेषण आहे. शतपत्रे. शत म्हणजे 100 म्हणजे 100 पत्रांचा समुदाय किंवा लक्षदीप. लक्षदीपांचा समूह. लक्ष म्हणजे लाख हे लक्षात घ्या.
नवग्रह, जसं नवरात्र तसा नवग्रह, म्हणजे 9 ग्रहांचा समूह किंवा अष्टसात्विक भाव असा एक शब्द आहे पहा. अष्टसात्विक भाव. अष्ट म्हणजे 8 म्हणजे 8 सात्विक भावांचा समूह हे लक्षात घ्या. षडानन पहा, षडानन म्हणजे अनन म्हणजे मुख. षडानन, षड म्हणजे 6 म्हणजे षडानन म्हणजे 6 आननांचा म्हणजे 6 मुखांचा समूह. तसेच अनेक शब्द आहेत पहा. सप्तरंग, 7 रंगांचा समूह. सप्तऋषी, 7 ऋषींचा समूह. असे सहस्र किरण म्हणजे सहस्र म्हणजे हजारो, म्हणजे हजारो किरणांचा समूह. असं सप्तसागर, 7 सागरांचा समूह. सप्तसूर्य, 7 सूर्यांचा समूह. अशा पद्धतीने ही द्विगु समासाची इथं उदाहरणं होतील, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय. आणि ही सगळी अनेक उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला द्विगु समास या ठिकाणी लक्षात आलेला आहे. काही शंका आली का तुम्हाला? काही समजलाय का हा द्विगु समास? आवाज येतोय ना माझा? हो, काही अडचण नाही ना? हो. हां, मी हे जे सगळं सांगितलं ते मी ते सगळं वहीमध्ये लिहून घ्यायचंय. काही उदाहरणं मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर केलीत आणि काही उदाहरणं मी तोंडी सांगितलीत. तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं, ते पाहिलं, की ते तोंडी सांगितलेले देखील तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. नुसतेच स्क्रीनवर दाखवलेले लिहिले पाहिजेत असं नाही. तर ते तर लिहायचेच, पण मी तोंडी सांगतोय, ते देखील तुम्ही पुन्हा ऐकून ती उदाहरणं तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. पण आता इथं पहा मी काही द्विगु समासाची खूप उदाहरणं तुम्हाला सांगितली आणि त्याच्यावरून तुम्हाला द्विगु समास हा कळलेला आहे. कोणाची गुण, कोणाची मार्क आता याच्यातनं जाणार नाही. आता पण इथं एक लक्षात घ्या. मी इथं काही उदाहरणं दिलीत पहा. इथं सगळ्यात शेवटी अपवादात्मक काही उदाहरणे. म्हणजे इथं पहा, इथे एकूण 4 उदाहरणं दिलीत पहा. यांचं पहिलं पद हे संख्या विशेषण आहे. पहा, त्रिलोचन म्हणजे 3, पंचानन म्हणजे पंच म्हणजे 5 आणि दश म्हणजे 10 आणि सहस्र म्हणजे हजारो. यांचं पहिलं पद हे संख्या विशेषण आहे. परंतु ही द्विगु समासाची उदाहरणं होऊ शकत नाहीत पहा. ती का होऊ शकत नाहीत? तर यांचा विग्रह करताना तिथून समूहाचा, समुच्चयाचा किंवा समुदायाचा बोध होत नाही. म्हणून ही अपवादात्मक काही उदाहरणं आहेत पहा. त्रिलोचन, पंचानन, दशमुख आणि सहस्त्रभाऊ. आता इथं मी तुम्हाला तुमच्या लक्षात येईल मी उदाहरणाचा त्या विग्रह करतो या सामासिक शब्दाचा. आता पहा बरं, त्रिलोचन पहा, ज्याला लोचन म्हणजे डोळे. ज्याला त्रिलोचन म्हणजे 3 लोचन आहेत, 3 डोळे आहेत, असा तो. म्हणजे इथं दोन्ही पद प्रमुख नसून तिसऱ्याच पदाचा या ठिकाणी बोध होतोय किंवा अर्थ सूचित होतोय. तर आपल्याला माहिती आहे समासाचा हा मुख्य जो प्रकार आपण पाहिलेला होता, तो या ठिकाणी होतोय त्रिलोचन. मग 3 डोळे कोणाला आहेत? सांगा बरं? हां, भगवान शंकराला 3 डोळे आहेत. त्रिलोचन हे लक्षात घ्या. म्हणजे ज्याला 3 डोळे आहेत, 3 लोचन आहेत, असा तो म्हणजे भगवान शंकर. मग भगवान शंकर हा एकच झाला. इथं समूहाचा बोध झाला का? हे लक्षात घ्या. म्हणून हे उदाहरण द्विगु समासाचं होऊ शकत नाही. म्हणजे द्विगु समासाचं वैशिष्ट्य पाहिलं आपण, की पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. पण त्याशिवाय त्याच्यातून समूहाचा, समुदायाचा बोध झाला पाहिजे. तरच ते द्विगु समासाचं उदाहरण होऊ शकतं. मग त्रिलोचन याच्यामध्ये पहिलं पद संख्या विशेषण आहे, पण इथं समूहाचा बोध होत नाही. म्हणून द्विगु समासाचं हे उदाहरण होऊ शकत नाही. तसंच पहा पंचानन. आता पंच म्हणजे 5 आणि आनन म्हणजे मुख. मग आता हे कोण आपण सिंहाला म्हणतो पंचानन पहा. मग आता इथं ज्याचे 5 मुख आहे असा तो. मग तो कोण झाला? सिंह झाला. मग इथं तो एकटाच झाला. समूहाचा बोध होत नाही. म्हणून हा देखील हे जे उदाहरण आहे, हे अपवाद आहे द्विगु समासाचं. हे द्विगु समासाचं उदाहरण होऊ शकत नाही. तसं पहा दशमुख. 10 मुख आहेत. दश म्हणजे 10. 10 मुख आहेत असा तो कोण झाला? सांगा बरं माहिती आहे सर्वांना. रावण. मग तो एकटाच झाला. तो एकटाच झाला आणि मग त्या ठिकाणी अ, समूहाचा, समुदायाचा बोध होत नाही. दशमुख ज्याला 10 मुख आहे असा तो रावण झाला.
मग त्या ठिकाणी पहिलं पद संख्या विशेषण असून देखील त्याच्यातून समूहाचा बोध होत नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पहा सहस्त्रबाहू म्हणजे ज्याला हजारो बाहू, बाहू म्हणजे हात, ज्याला हजारो बाहू आहेत असा त्याला आपण राक्षस म्हणतो पहा. मग इथं ती एकच व्यक्तीचा बोध होतोय, इथं समूहाचा बोध होत नाही. म्हणून हे उदाहरण हे द्विगु समासाचं होऊ शकत नाही. म्हणजे हे आपण कधी-कधी आपल्याला कधी फसवलं जातं पहा. म्हणजे त्यामुळं आपल्याला वाटतं पहिलं पद हे संख्या विशेषण आहे आणि हे नक्कीच त्या ठिकाणी द्विगु समासाचं उदाहरण असेल, असा आपला समज होऊन जातो. पण एक लक्षात घ्यायचं, की याच्यातून समूहाचा बोध होत असेल, समुच्चयाचा बोध होत असेल, तरच त्या ठिकाणी ते द्विगु समासाचं उदाहरण होऊ शकतं. म्हणून इथं मी अपवादात्मक काही उदाहरणं इथं तुमच्या समोर ठेवलेली आहेत. अशी अनेक काही वेगळी उदाहरणं येऊ शकतील, की त्याच्यामध्ये तुम्हाला अं, अ, ती ओळखावी लागतील. पहिलं म्हणजे ते पहिलं संख्या विशेषण आहे का? आणि त्याच्यातून समूहाचा बोध होतो का? हे आधी पाहावं लागेल आणि तरच तसं होत असेल, तर ते द्विगु समासाचं उदाहरण असेल. जे पहा जे एम-पी-एस-सी परीक्षा देतात किंवा यू-पी-एस-सी परीक्षा देतात, त्यांना या ठिकाणची अशी उदाहरणं टाकले जातात आणि मग ते फसले जातात पहा. हे जे पुढं जे अभ्यास करतात ना, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांनी ती इथं लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा द्विगु समास आपण समजून घेतलेला आहे. आता इथं कोणाला काही शंका असेल तर मला जरूर विचारा या द्विगु समासामध्ये. आहे का? मग आपल्याला पुढे जायचंय. मग पुढचा जी आता बहुव्रीही सांगितलं ना मी. यांचा विग्रह पहा ना, त्रिलोचन. हे पहा, ज्याला 3 डोळे आहेत असा तो कोण? तर तिसरंच पद प्रमुख इथं होतंय, सूचित होतंय. या दोन्ही पदाला महत्त्व नसून तिसरं पद इथं सूचित होतंय. म्हणजेच तो कोणत्या समासाचा प्रकार झाला? बहुव्रीही समासाचा प्रकार झाला. जो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक उजळणी म्हणून पाहिलेला आहे. तुम्ही ते लक्षात घ्या. आलं का लक्षात? ही सगळी तुमची याची उदाहरणं झाली. अ, कशाची बहुव्रीही समासाची उदाहरणं झाली. कळलं का? हो. तिसऱ्या पदाचा बोध होतोय. हे लक्षात घ्या. आता चालायचं पुढे. आता पहा, आता पुढचा जो 10वी अभ्यासक्रमामध्ये असणारा प्रकार आहे तो म्हणजे द्वंद्व समास. हे लक्षात घ्या. आता आधी आपल्याला द्वंद्व समास लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यातले पोट प्रकार लक्षात घ्यायचे आहेत. इथं मी सगळं काही गोष्टी थोडक्यात मांडलेल्या आहेत. हे तर तुम्हाला वहीत लिहायचंच आहे हे सर्व. परंतु मी काही उदाहरणं वेगळी अजूनही तुम्हाला इथं स्क्रीनवर शेअर करणार आहेत. त्या त्या घटकानुसार ती देखील तुम्हाला लिहून घ्यायची आहेत आणि काही तोंडी सांगितली जातील. ती पण लिहून आपल्या वहीमध्ये ठेवायची आहे. तर आता आपण जातोय द्वंद्व समासाकडे. आधी उदाहरणावरून हा द्वंद्व समास लक्षात घ्या. आता पहा मी इथं लिहिलंय पुढील सामासिक शब्द व त्याचा विग्रह लक्षात घ्या. पहा इथं. मी आता अ, तुमच्या समोर काही उदाहरणं ठेवतोय पहा. हे पहा इथं पहा बहीण-भाऊ हा एक सामासिक शब्द आहे. याचा विग्रह कसा केला? बहीण आणि भाऊ. म्हणजे इथं पहा अ, ह्या बहीण-भाऊ शब्दाचा विग्रह करताना इथं आणि शब्द वापरलाय. मग आणि, व, अन आता मी पुढे सांगणारच आहे. ही उभयन्वय अव्यय आहेत पहा. हे लक्षात घ्या. आणि, व या उभयन्वय अव्ययांचा उपयोग करून या सामासिक शब्दाचा मी विग्रह केलाय पहा आणि हे दोन्ही पदं प्रमुख आहेत. दोन्ही पदं ही समान आहेत. दोन्ही पदाला सारखंच महत्त्व आहे. बहीण आणि भाऊ. म्हणून या ठिकाणी मी लगेच पुढे त्याचा पोटप्रकार लिहिलाय. तुम्हाला लगेच लक्षात येण्यासाठी. ते तर आपण अ, अधिक समजून घेण्यासाठी मी पुढं तुम्हाला अधिक माहिती देणारच आहे. मग इथं याचा पोटप्रकार झाला इतरेतर द्वंद्व. आता इथं पुढं पहा खरे-खोटे. आता खरे त्याचा विग्रह झाला. हे 2 पद आहेत खरे आणि खोटे. हे 2 पदं म्हणजे 2 शब्द एकत्र येऊन हा सामासिक शब्द तयार झालाय खरे-खोटे. त्याचा विग्रह कसा केला मी? खरे अथवा खोटे. म्हणजे इथं जी उभयन्वय अव्ययाची जी पोटप्रकार आहेत पहा तुमचे समुच्चय बोधक, उभयन्वय अव्यय त्याचप्रमाणे आपण त्याला विकल्प बोधक, उभयन्वय अव्यय आणि दुसरं
अशी जी उभयन्वय अव्ययाची पोटप्रकार जी शब्दांच्या जातीमध्ये आपण पाहिले, तो भाग इथं लक्षात घ्यायचा आणि त्याच्यावरून ती प्रकार पडलेले आहेत. ते आपण इथं लक्षात घ्यायचं तर खरे-खोटे, खरे अथवा खोटे, वैकल्पिक द्वंद्व, मीठ भाकर. आता याच्यामध्ये नुसते ह्या 2 गोष्टीच नाहीत, तर मीठ, भाकर आणि त्याबरोबर इतर येणारे खाद्यपदार्थ असंच याचा अर्थबोध होतो. त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व. हा भाग तुम्ही 8वी ला पण अभ्यासलेला असणार हे पोटप्रकार पहा. म्हणून मी इथं जास्त काय आता तुमचा वेळ घेत नाही. आपल्याला पुढं खरं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता इथं आपण ही उदाहरणं लक्षात घेऊन आपण एक बाब लक्षात घेतलेली आहे, की या सामासिक शब्दावरून, या उदाहरणावरून आणि या उदाहरणाच्या विग्रहावरून या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, की द्वंद्व समासाची व्याख्या काय करता येईल, की ज्या समासातील दोन्ही पदे पहा, ज्या समासातील दोन्ही पदे म्हणजे कोणती पद कशाला म्हणायचं? की बहीण हे एक पद आणि भाऊ हे दुसरं पद. हे 2 पद एकत्र येऊन सामासिक शब्द तयार झाला. तसं खरे आणि खोटे, मीठ आणि भाकर म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे म्हणजे पद म्हणजे शब्द. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात, प्रधान म्हणजे समान असतात, त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. आणि मग या द्वंद्व समासाची आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 3 पोटप्रकार लक्षात घ्यायचे, जे आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहेत. तर याच्यामध्ये पहिला पोटप्रकार आहे इतरेतर द्वंद्व. आता इथं मी लगेच त्याची व्याख्या दिली आणि काही उदाहरणं दिलेली आहेत. पण मी तुम्हाला इथं काही तोंडी उदाहरणं, वाक्य सांगणार आहे आणि त्या वाक्यातला तुम्ही सामासिक शब्द मला ओळखायचा आणि मग आपण त्याचा विग्रह आपण करणार आहोत आणि मग इतरेतर द्वंद्वाची व्याख्या आपण लक्षात घेऊ. आता माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्यायचंय स्क्रीनवर देण्यापेक्षा. आता आम्ही पहा तुमच्या समोर काही वाक्य ठेवतोय आणि त्या वाक्यातले तुम्ही मला सामासिक शब्द मला सांगायचा आहे आणि मग त्याचा विग्रह तुम्ही करायचा आहे. पहा, आई-वडील माझे आदर्श आहेत, असं माझं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये मला सांगा, की अ, सामासिक शब्द कोणता आहे? हो, शाब्बास. हो, आई-वडील. मग आपण त्याचा विग्रह काय करणार? आई आणि शाब्बास. ओके. त्याच्यानंतर मग मी एक पुढचं वाक्य तुमच्या समोर ठेवतोय. सुंठ साखर घालून चहा तयार करा. या वाक्यात सामासिक शब्द कोणता? शाबास. सुंठ साखर. म्हणजे सुंठ व साखर. पहा विग्रह करताना मी उभयन्वय अव्ययाचा वापर केला. जसा आई-वडिलांचा विग्रह करताना आई आणि वडील म्हटलं. आता सुंठ साखर या शब्दाचा विग्रह करताना कोणत्या उभयन्वय अव्ययाचा वापर केला? व सुंठ व साखर. आता पुढचं उदाहरण पहा. मुलांनो, आपण विटी-दांडू खेळू. सांगा बरं या वाक्यातला सामासिक शब्द? हां, विट्टी-दांडू. म्हणजे विट्टी आणि दांडू हा त्याचा झाला विग्रह. आता या तुमच्यासमोर मी वाक्य ठेवली. त्या वाक्याचे तुम्ही सामासिक शब्द ओळखले, त्याचा विग्रह तुम्ही केला. मग यावरून इतरेतर द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये काय आपल्याला सांगता येतील, ती नीट लक्षात घ्या. याचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे, की अर्थासाठी या सामासिक शब्दातील अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते पहा. दोन्ही पदाला इथं महत्व आहे. आई-वडील दोघांनाही महत्व आहे. सुंठ साखरेला महत्व आहे. विटी-दांडू जर खेळायचा असेल तर विटी आवश्यक आहे. दांडू पण आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही पदाला महत्व आहे. दोन्ही पदाची इथं अपेक्षा असते. हे लक्षात घ्या. अजून याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, या इतरेतर द्वंद्व समासाचं, या समासाचा विग्रह करताना नीट लक्षात घ्या पहा. या समासाचा विग्रह करताना आणि, व, अन, नि ही समुच्चयबोधक उभयन्वय अव्यय वापरावी लागतात. पहा, म्हणजे इतरेतर द्वंद्वाचा विग्रह करायचा असला ना त्या सामासिक शब्दाचा, तर याच उभयन्वय अव्ययांचा वापर करायचा. कोणता? आणि, व, अन आणि नि. या उभयन्वय अव्ययांचा वापर करून त्या सामासिक शब्दाचा आपल्याला विग्रह करावा लागतो. आणि ही जी आणि, व, अन आणि नि ही समुच्चयबोधक उभयन्वय अव्यय आहेत पहा.
याचाच वापर या ठिकाणी करावा लागतो. आणि मग या वैशिष्ट्यांवरून इतरेतर द्वंद्व समासाची व्याख्या आपल्याला काय करता येईल, ती मी या ठिकाणी दिलेली पहा. पहा इथं लक्ष द्या, कर्सर कुठं मी नेलाय तो पहा. इतरेतर द्वंद्व ज्या समासाचा विग्रह करताना आणि, व, अन, नि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास द्वंद्व समास असे त्यास इतरेतर द्वंद्व असे म्हणतात. आलं का लक्षात? मग इथं मी काही उदाहरणं दिलीत पहा. 2 उदाहरणं दिलीत माझ्या जागेच्या अभावी. पण मी तुम्हाला दुसऱ्या स्क्रीनवर अधिक काही उदाहरण मी शेअर करणार आहे. उदाहरणार्थ नाक, डोळे. नाक आणि डोळे. आता नाक आणि डोळे हे दोन्ही पद एकत्र आले. नाक आणि डोळे. हे 2 पदं, 2 शब्द एकत्र येऊन एक सामासिक शब्द तयार झाला नाक, डोळे. आता या दोन्ही पदाला महत्व आहे. हे लक्षात घ्या. चेहऱ्यावर या दोन्ही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. नाक, डोळे. मग त्याचा विग्रह काय झाला? नाक आणि डोळे. इथं एक वेगळा शब्द मी घेतलाय पहा. जा, ए. हे जा हे एक पद आहे आणि ए हे एक पद आहे आणि दोन्ही एकत्र येऊन शब्द तयार झाला जाये. याचा विग्रह कसा केला मी? जा व ये. हे लक्षात म्हणजे व या उभयान्वय समुच्चय बोधक उभयान्वय अव्ययाचा वापर केला विग्रह करताना. आणखी काही उदाहरणं आपण या इतरेतर द्वंद्वाची मी इथं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आणतोय. तुम्ही ती लक्षात घ्या पहा. हे पहा इथं आणखी काही उदाहरणं लक्षात घ्या. इतरेतर द्वंद्वाची. इथं मी दिलेच हे पहा. नाक, डोळे. नाक आणि डोळे. कृष्ण, अर्जुन. कृष्ण आणि अर्जुन. इथं पहा दोन्ही पदाला महत्व आहे. आणि अर्थाच्या दृष्टीनं आणि ते आपल्याला विग्रह करताना सगळी मी समुच्चयबोधक उभयान्वय अव्ययांचा वापर केलेला आहे पहा. कृष्ण, अर्जुन. कृष्ण आणि अर्जुन. बहीण, भाऊ. बहीण अन भाऊ असं पण करू शकता तुम्ही विग्रह. बहीण अन भाऊ. स्त्री, पुरुष. स्त्री आणि पुरुष. अहि अहि नकुल. अहि नि नकुल. हे लक्षात. नीचा नि या समुच्चयबोधक उभयान्वय अव्ययाचा वापर केलाय पहा इथं. 21. एक आणि 20. जा, ए. जा व ए. ने, आण. ने आणि आण. म्हणजे एखादी वस्तू तूच घेऊन जा आणि तूच घेऊन ये या अर्थानं ने, आण. ने आणि आण. बॅट, बॉल. बॅट आणि बॉल. तसंच इथं काही मी उदाहरण विग्रह नाही केले, पण तुमच्या समोर ठेवले. राम, लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण. आई, बाप. आई आणि बाप. हरिहर. हरी आणि हर. आई, वडील. सुंठ, साखर. ही आपण उदाहरणं घेतलेलीच आहेत. त्याचा आपण विग्रह केलेलाच आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इतरत्र द्वंद्व हा भाग इथं अनेक उदाहरणं लक्षात घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलाय का इतरत्र द्वंद्व हा भाग? हां, चला आता पुढचा जो आहे तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व. हा जो द्वंद्व समासाचा दुसरा पोटप्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. आता तो आपण काही मी उदाहरणं तुमच्या समोर ठेवतोय आणि तो मग आपण लक्षात घ्यायचा आहे. इथं मी कर्सर ठेवतोय वैकल्पिक द्वंद्व. ती व्याख्या आपण नंतर पाहू. आधी मी तुमच्यासमोर उदाहरणं ठेवणार. त्यानंतर तुम्हाला मी त्या उदाहरणातील सामासिक शब्द तुम्ही ओळखायचा. त्याचा विग्रह तुम्ही करायचा. तुमच्या अधिक लक्षात येईल. पहा, वैकल्पिक द्वंद्व समास लक्षात घेताना मी तुमच्या समोर उदाहरणं ठेवतोय. ती नीट माझं आता लक्ष तुमचं सर्वांचं लक्ष माझ्या बोलण्याकडे असू द्या. स्क्रीनवर असण्यापेक्षा. पहा, पहिलं उदाहरण असं आहे. बरे वाईट प्रसंग सगळ्यांच्या जीवनात येतात. मग मला सांगा, या वाक्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? बरे वाईट. पहा. मग इथं पहा, याचा विग्रह आपण काय करणार? बरे अथवा वाईट. बरे किंवा वाईट. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात चांगले वाईट प्रसंग हे येतच असतात पहा. या दृष्टीनं आपण त्याचा विग्रह केलेला आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा. बरोबर आहे. सत्यासत्य हा इथं सामासिक शब्द आहे या वाक्यातला. मग त्याचा विग्रह काय होईल? सत्य किंवा असत्य. म्हणजे हो, कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी त्या गोष्टीमध्ये कोणती गोष्ट सत्य आहे किंवा कोणती असत्य आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. म्हणजे सत्यासत्य
हे सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपण इथं किंवा हा शब्द वापरलाय आणि तो शब्द या ठिकाणी उभयन्वय अव्ययाचा जो पोट प्रकार आहे, विकल्पबोधक उभयन्वय अव्यय त्याचा वापर करून त्याचा आपण इथं विग्रह केलेला आहे. त्याप्रमाणे पुढचं वाक्य असं आहे आपलं, की सभेला 4-5 माणसेच उपस्थित होती. सांगा बरं या वाक्यातला सामासिक शब्द कोणता आहे? हो, म्हणजे इथं त्याचा विग्रह काय होईल? 4 किंवा 5 किंवा 4 वा 5 म्हणजे इथं या सामासिक शब्दाचा वा या शब्दाचाच अर्थ काय? किंवा आपण वापरतो का? किंवा या शब्दाऐवजी वा हा शब्द आपण आपल्या लेखनामध्ये कधी-कधी वापरतो. म्हणजे वा हा देखील विकल्पबोधक उभयन्वय आहे. म्हणजे या सामासिक शब्दांचा विग्रह करताना एक लक्षात घ्या, आपण विकल्पबोधक उभयन्वय अव्ययांचा वापर केलेला आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. म्हणजे पहा या वैकल्पिक द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय आहे? या उदाहरणावरून आपण जी सामासिक शब्द पाहिली त्याचा विग्रह केला आणि त्या विग्रहावरून वैकल्पिक द्वंद्व समासाची काय वैशिष्ट्ये सांगता येतील? पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल, की दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा आहे इथं पहा. हां, पहा ना, बरे अथवा वाईट. हे लगा आपल्या जीवनात चांगले किंवा वाईट असे प्रसंग येतात. म्हणजे या पदांपैकी एकाचीच अपेक्षा या ठिकाणी आहे. बरोबर आहे की नाही? किंवा कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा. म्हणजे सत्याचा किंवा असत्याचा विचार करावा. म्हणजे एकाचीच अपेक्षा इथं व्यक्त केलेली पहा. लक्षात येतंय ना मी काय बोलतोय? हां. दोन्ही प्रधान पदांपैकी दोन्ही पदं प्रधान आहेत, पण इथं स्वीकारायचं मात्र एकच. दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा या ठिकाणी असते. या वैकल्पिक द्वंद्वामध्ये. आणि दुसरं वैशिष्ट्य काय वैकल्पिक द्वंद्व समासाचं? या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा यापैकी एखादे विकल्पबोधक उभयन्वयी अव्यय तिथं वापरावे लागतं विग्रह करताना. मग अशा या वैशिष्ट्यांवरून वैकल्पिक द्वंद्व समासाची काय व्याख्या करता येईल? ती तुमच्या समोर इथं ठेवली पहा. मी पहा इथं कर्सर घेऊन गेलोय. काय व्याख्या आहे? ज्या समासाचा विग्रह करताना स्क्रीनवर पहा. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा या विकल्पबोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे आणि मी इथं काही उदाहरणं दिलीत पहा. इथं पाप, पुण्य. मग इथं पहा हे दोन्ही पदं तशी प्रमुख आहेत. पण या दोन्हीपैकी एकाचा स्वीकार करायचा आहे. कारण वैकल्पिक द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय आहे? एकाची अपेक्षा आहे, पाप अथवा पुण्य. हे आपण लक्षात घ्यायचं. किंवा पुढचं उदाहरण पहा, धर्माधर्म. मग इथं त्याचा विग्रह हे 2 पदं आली इथं. मग इथं विग्रह काय केलं? धर्म वा अधर्म. एक तर तुम्ही धर्माच्या मार्गाने जा किंवा अधर्माच्या मार्गाने जा. तिथं दोन्ही पदापैकी एकाच पदाची अपेक्षा आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. यासारखी आपण अधिक उदाहरणं मी तुम्हाला तुमच्या समोर अजून इथं स्क्रीनवर शेअर करतो. मग तुमच्या लक्षात येईल. पहा इथं पहा मी काही उदाहरणं दिलीत पहा. वैकल्पिक द्वंद्वाची. खरे, खोटे. खरे किंवा खोटे. एक तर खऱ्याच्या बाजूने राहणं तर खोट्याच्या. खरे, खोटे. खरे किंवा खोटे. 3-4. 3 किंवा 4. म्हणजे पहा इथं विग्रह करताना आपण काय केलंय? वैकल्पिक विकल्पबोधक उभयन्वय अव्ययांचा वापर केलेला आहे पहा. पास, नापास. पास किंवा नापास. पाप, पुण्य. पाप अथवा पुण्य. हे काही उदाहरणं घेतलीत आपण. धर्माधर्म. धर्म वा अधर्म. न्याय, अन्याय. न्याय अथवा अन्याय. भले, बुरे. भले किंवा बुरे. बरे, वाईट. बरे अथवा वाईट. सत्य, असत्य. सत्य किंवा असत्य. तसंच 8, 10. 8 किंवा 10. 10, 15. 10 किंवा 15. किंवा 10 वा 15. 15, 20. 15 वा 20. किंवा हार-जीत. हार किंवा जीत. अशी ही उदाहरणं जास्तीत जास्त पाहिली, की आपल्याला तो समासाचा प्रकार समजायला अधिक मदत होत असते. हे देखील तुम्हाला वहीमध्ये सगळ्या उदाहरणं आपल्या लिहून ठेवायची आहेत. अशा पद्धतीने
इथं आपण हा अ, वैकल्पिक द्वंद्व समास समजून घेतलेला आहे. आता इथं काही ठीक आहे. ही उदाहरणं एवढी बास झाली. अशा पद्धतीने तुमच्या लगेच लक्षात आलेला आहे. हा वैकल्पिक द्वंद्व समास कशाला म्हणायचाय आणि तो तुम्ही आता व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. आता आपण लगेच पुढच्या जो भाग आहे, तिसरा पोटप्रकार तो म्हणजे समाहार द्वंद्व. पहा, आता त्याची उदाहरणं आपण लक्षात घेऊ आणि मग आपण नेहमीप्रमाणे त्याच्या व्याख्येकडं, त्याच्या वैशिष्ट्यावरून त्याच्या व्याख्येकडे आपण जाऊ. आता पहा, समाहार द्वंद्व हा भाग पाहताना माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पहिलं उदाहरण असं आहे पहा. मी उदाहरण सांगतोय, त्याच्यातलं तुम्ही सामासिक शब्द ओळखायचा आणि मग आपण त्याचा विग्रह करणार आहोत. सहलीला जाताना पुरेसे अंथरूण पांघरूण सोबत घ्यावे. मग आता या वाक्यात सामासिक शब्द कोणता आहे रे? हो, अंथरूण पांघरूण. का हां, मग आता त्याचा विग्रह कसा होईल पहा. अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे. अंथरूण पांघरूण म्हटलं की अनेक दुसऱ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात पहा. नुसता अंथरूण पांघरूण येत नाही, तर अंथरूण अंथरण्यासाठी, मग पांघरण्यासाठी लागणाऱ्या मग कोणत्या वस्तू आहेत, इतर कोणते कपडे आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये आले पाहिजेत. हे आपण लक्षात घ्या. पुढचं उदाहरण पहा. कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो. मग या वाक्यातलं या उदाहरणातलं सामासिक शब्द नाही, भाजीपाला. काय? भाजीपाला. मग आता पहा, भाजीपाला आपण भाजीपाला आणायला जातो, तर मग आपण त्याच्यामध्ये मग भाजी, मग त्याच्यात पालेभाजी, मग मिरची, कोथिंबीर वगैरे, वगैरे अनेक गोष्टी घेऊन येतो की नाही रे? हे आपण लक्षात घ्या. म्हणजे अ, हा भाग नीट समजून घ्या. त्याचा विग्रह कसा करतोय. आता अजून पुढचं एक उदाहरण लक्षात घ्या. गरिबास कपडा-लत्ता द्यावा व पुन्हा पहा, गरिबास कपडा-लत्ता द्यावा, अन्न-पाणी द्यावे. आता या उदाहरणामध्ये 2 सामासिक शब्द आलेत पहा. कपडा-लत्ता आणि अन्न-पाणी. आता कपडा-लत्ता, गरिबास कपडा-लत्ता द्यावा, अन्न-पाणी द्यावे. आता कपडा-लत्ता, मग आता पहा याचा विग्रह करताना कसा होईल? कपडे, लत्ते त्यासारख्या उपयोगी वस्तू काय असतील ते सर्व कपडे त्याला द्यावेत. अन्न-पाणी, मग त्याला अन्न-पाणी द्यावे. अन्न-पाणी म्हणजे फक्त अन्न आणि पाणी नाही, तर अन्न, पाणी व इतर खाद्यपदार्थ, पेय वगैरे त्याला द्यावेत. या अर्थानं. आता मग या उदाहरणावरून या समाहार द्वंद्व समासाची काय वैशिष्ट्ये सांगता येतील? ती नीट लक्षात घ्या. काय आहे? पहिलं वैशिष्ट्य, समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो पहा. हे आपण लक्षात घ्या. आपण एक एक पहिल्यापासनं एक लक्षात घ्या. इतरेतर द्वंद्वाचं पहिलं वैशिष्ट्य पहा, वैकल्पिक द्वंद्वाचं पहिलं वैशिष्ट्य पहा आणि समाहार द्वंद्वाचं पहिलं वैशिष्ट्य पहा. आता इतरेतर द्वंद्वाचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? अर्थासाठी दोन्ही पदांची इथं अपेक्षा असते पहा. या इतरेतर द्वंद्वामध्ये पहा. हे लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं वैकल्पिक द्वंद्वामध्ये दोन्ही पद प्रधान आहेत, महत्वाचे आहेत. पण एकाच पदाची इथं अपेक्षा असते इथं. आणि समाहार द्वंद्वामध्ये काय असतं पहा, वैशिष्ट्य काय आपण सांगता येईल, की समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय ते जे समोर 2 पदं आलेत ना, समजा काय असतील ते, हे लक्षात घ्या. तर आता इथं समजा 2 पदं आली अंथरूण पांघरूण या उदाहरणामधले मी सांगतो भाजीपाला, कपडा-लत्ता, अन्न-पाणी या म्हणजे इथं पहा या पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो. हे लक्षात घ्या. म्हणजे ते तर 2 पदं आवश्यक आहेत, पण इतर देखील काय त्याच्यातून अर्थ सूचित होणारी पदं असतील, ते देखील त्याच्यामध्ये घ्यायची आहेत. हे त्या समाहार द्वंद्वाचं मुख्य वैशिष्ट्य असतं. आणि दुसरं वैशिष्ट्य काय? या समासात
म्हणत्या समाहार. या समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्व असतं. म्हणून हा समास एकवचनी असतो पहा. आणि या वैशिष्ट्यावरून समाहार द्वंद्व समासाची काय व्याख्या करता येईल? ती मी इथं समोर दिलेली पहा. स्क्रीनवर पहा. काय व्याख्या आहे? ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. मग इथं 3 उदाहरणं एक मी फळ्यावर जागा पुरेल तेवढ्या पद्धतीची दिलीत. आणखी उदाहरण तुम्हाला मी स्क्रीनवर शेअर करतो. तर काय उदाहरण दिले ही फळ्यावरची आधी पहा. इथं पहिलं उदाहरण दिलंय चहा, पाणी. 2 पद एकत्र आले. चहा आणि पाणी. मग आता नुसतं पाहुणा घरी आल्यानंतर त्याला आपण चहा पाणीच देत नाही. बऱ्याच दिवसातून चहा जर पाहुणा घरी आला तर त्याला अ, आधी त्याला काही फराळाचे पदार्थ आधी नाश्ता वगैरे देतो. मग नंतर आल्यानंतर आपण पाणी देतो. पाणी दिलं की मग फराळ देतो. इतर पदार्थ देतो. सध्या आताच दिवाळी संपलेली असल्यामुळं कोणी घरी आलं की आता आपण त्याला अ, आलं की पाणी देतो, फराळ देतो आणि मग शेवटी काय देतो आपण? चहा देतो. आपण सहज एखाद्याला म्हणतो पाहुण्याला, "या आमच्या घरी चहा-पाणी पिण्यासाठी." मग आल्यानंतर काय त्याला नुसतं आपण चहा-पाणी देत नाही. हे लक्षात घ्या. तर त्याला काहीतरी अ, फराळाचे पदार्थ देतो, नाश्त्याचे पदार्थ देतो. मग आलं की पाणी देतो, फराळाचे पदार्थ देतो, नाश्त्याचे पदार्थ देतो आणि मग चहा देतो आणि मग त्या पाहुण्यांना आपण गप्पा-गोष्टी करून वाटं लावतो. म्हणजे चहा-पाणी या 2 पदामध्ये हे 2 पद तर आवश्यक आहेत. पण याच्या व्यतिरिक्त येणारेही पदार्थांचा त्याच्यात समावेश करायचा विग्रह करताना. त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व. आता पहा केर कचरा. इथं 2 पद एकत्र आली. केर आणि कचरा. नुसतं केर कचरा. केर आणि कचरा हे तर आलेच, पण इतरही काही वस्तू त्याच्यामध्ये आपल्या असतात आणि त्या देखील आपण कचऱ्याची गाडी आल्यावर त्याच्यामध्ये टाकत असतो. हे आपण लक्षात घ्या. म्हणजे हे 2 तर आलेच, पण याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी असतील, वस्तू असतील, ज्या अनावश्यक आहेत घरातल्या, ते देखील आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि त्या कचराकुंडीमध्ये टाकून येतो किंवा कचऱ्याची गाडी दारोदार येते त्याच्यामध्ये आपण टाकतो. बाजार-हाट, मी आता बाजार-हाट करून येतो. तर मग त्या ठिकाणी बाजार-हाट आणि इतर वस्तू काय असतील ना, त्या देखील घेऊन येतो. मग भाजीपाला आणतो, खाऊ खाऊ आणतो, अजून इतर काय कुठल्या घरामध्ये वस्तू लागतात त्या देखील आणतो. कारण गावाकडे आपल्याला माहिती आहे आठवडा बाजार असतो. मग आठवड्यातून एकदाच बाजाराला जायचं असतं. तर मग त्याच्यामध्ये बाजार-हाटामध्ये भाजी इथं भाजीपाला आणतो. त्याचप्रमाणे खाऊ लहान मुलं असतील घरी तर खाऊ आणतो. काही किराणा व दुकानातून काही वस्तू आणायच्या असतील तर त्याही आणतो. या सगळ्या गोष्टी ज्या समाविष्ट ह्या 2 बाजार हाट व्यतिरिक्त ज्या गोष्टी समाविष्ट होतात, त्या देखील आणतो. त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व. म्हणजे या 2 पदांशिवाय अजून काही कोणत्या गोष्टी त्याच्यात सामावून घेता येतील का? त्याही आपण लक्षात घेऊन त्याचा विग्रह करायचा. त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व. तर याची देखील आपण अनेक अजून उदाहरणं आपण पाहू शकतो. हे पहा, काही उदाहरणं लक्षात घ्या. समाहार द्वंद्वाची. मीठ भाकर, मीठ, भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ काय असतील ते. हे आपण इथं लक्षात घेऊ शकतो पहा. अ, चहा-पाणी हे झालेलंच आहे. बाजारहाट झाला. पाला-पाचोळा, पाला-पाचोळा व इतर केर-कचरा काय असेल तो. इथं केर कचरा घेतलाच आहे. केर कचरा इतर वस्तू. पानपत्रावळ पहा, मग आपण कुठं सार्वजनिक ठिकाणी कुठं आपण जर कुठलं आमंत्रण-निमंत्रण असेल तर जिथं आपण जेवायला जातो त्यावेळेस तिथं आपल्याला पत्रावळी दिली जाते पहा. पानपत्रावळ, पान, पत्रावळ मग ते पानाचं द्रोण असतं आणि इतर वस्तू असतात पहा. मग हे झालं. आता इथं घरदार आपण हा शब्द "अरे तुम्हाला काही घरदार आहे की नाही?" मग हा घरदार. मग काय येतं? नुसतं घरदार ह्या 2 शब्दच नाही इथं अभिप्रेत. तर अजून काय-काय येतं पहा. घर, घराची दारे, घरातील वस्तू, घराच्या मागील व पुढील बाजू या सगळ्या गोष्टीला मिळून काय म्हणतात? घरदार. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी या समाहार द्वंद्वामध्ये त्या समासातील पदांचा विग्रह करताना या ठिकाणी त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो.
तो आपण इथं विग्रह करताना लक्षात घेतलाय. त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अ, समासाच्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कर्मधारय समास पाहिला. आत्ताच्या या तासिकेला आपण द्विगु समास म्हणजे काय हे समजून घेतलंय. त्यानंतर द्वंद्व समास म्हणजे काय ते समजून घेऊन त्या द्वंद्व समासाची 3 उपप्रकार आपण लक्षात घेतलीत. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय, समाहार द्वंद्व, त्याची उदाहरणं, त्याची व्याख्या हे सगळं तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचंय. त्याचप्रमाणे मी वेळोवेळी त्या समासाची काही आणखी उदाहरणं मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर केली. ती पण तुम्ही लक्षात घ्यायची आहेत. ती देखील तुम्हाला वहीमध्ये लिहिणं आवश्यक आहे. आणि तोंडी मी जी सांगितली आहे तासिका घेत असताना त्या त्या अ, प्रकारची उदाहरणं ती देखील तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. आणि अशा पद्धतीने हा आपला जो व्याकरणाचा घटक आहे, जो व्याकरण घटकावर आधारित ज्या कृती आपल्याला विचारल्या जातात, त्याच्यातला पहिला जो घटक आहे, तो म्हणजे समास. तो इथं आपला संपलेला आहे आणि तुम्हाला आता याच्यावर आधारित तुम्हाला मी एक स्वाध्याय दिलेला आहे पहा. इथं पहा लक्षात घ्या आता. हां, आता हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. पहा स्वाध्याय समास. प्रश्न 4था म्हणजे विभाग 4था व्याकरण घटकांवर आधारित कृती. एकूण 5 घटक दिलेत. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 कृतीयुक्त प्रश्न तुम्हाला मी सोडवायला दिलेत. या म्हणजे साधारणतः बोर्डाच्या परीक्षेला समास या घटकावर साधारणतः कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला परीक्षेला आणि त्याला कसं सामोरं जायचं ते आपण इथं समजून घेऊ पहा. पहा पहिला प्रश्न काय योग्य जोड्या लावा. मग इथं काय दिलंय या तक्त्यामध्ये इथं सामासिक शब्द दिलेत पहा इथं आणि इथं समासाचं नाव दिले. इथं 2 सामासिक शब्द दिलेत. इथं समासाची नावं 3 दिलीत. पण मग तुम्ही योग्य जोड्या लावायच्या. मग इथं तुम्ही सांगा बरं धर्माधर्म. मग याच्यातला कोणता योग्य जोडी त्याला त्या ठिकाणी पर्याय ठरू शकते? योग्य पर्याय हां, शाब्बास वैकल्पिक द्वंद्व. म्हणजे तुम्ही धर्माधर्माच्या पुढे काय लिहायचं वैकल्पिक द्वंद्व. त्यानंतर वज्रदेह सांगा बरं कोणता प्रकार होईल? हां? शाबास कर्मधारय समास. म्हणजे इथून इथून काय करायचा द्विगु समास काढून टाकायचा आणि मग इथं धर्माधर्माच्या पुढे येईल वैकल्पिक द्वंद्व आणि वज्रदेहाच्या पुढे येईल कर्मधारय समास. हे लक्षात घ्या. हा झाला योग्य तुमचं उत्तर. इथं एवढं सोडवलं की झाले तुमचे 2 गुण पक्के झाले. समजलं का? लक्षात येतंय ना? हां. आता पुढचं पहा, काय आहे खालील तक्ता पूर्ण करा, असं इथं दिलंय आणि ते इथं दिलंय सामासिक शब्द, इथं दिलंय विग्रह आणि इथं दिलंय समासाचं नाव. आता तुम्हाला त्या पद्धतीने इथं सामोरं जायचं आहे आणि त्या दृष्टीने आता हा भाग आपण लक्षात घ्यायचा आहे. मग आता हा प्रश्न कसा सोडवणार? आता पहिला जे इथं दिलंय मी शतपत्रे. मग इथं त्याचा विग्रह करा आणि इथं समासाचं नाव सांगा बरं, कोण सांगताय? हां? हां? ये थांब मला एक जणाचा आवाज येऊ द्या. हां? काय? शाब्बास! कोणी सांगितलंय? मला नाव सांगा. हां? हां. शत म्हणजे 100 ना. हां. 100 पत्रांचा समूह म्हणजे एवढं घेऊनही काही जण चुकताय इथं. एवढं लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काही गोष्टी काहींच्या लक्षात येत नाहीत. वारंवार व्हिडिओ पहा, ती तासिका पहा. शत म्हणजे इथं पहा ना, एक लक्षात घ्या, इथं तुमचं संख्या विशेषण आलंय आणि इथं समूहाचा बोध होतोय. 100 समूहांचा 100 पत्रांचा समूह. इथं होईल द्विगु समास. बरोबर आहे की इथं काय लिहिणार? बरोबर आहे ना? लक्षात येतंय का मी काय बोलतोय? हो. मग इथं समासाचं नाव काय होईल? द्विगु समास. आता इथं पहा, इथं विग्रह दिलाय आणि विग्रह दिलाय, मग इथं काय करायचं? या विग्रहावरून तुम्हाला इथं सामासिक शब्द तयार करायचा आणि इथं प्रकार लिहायचा आहे. मग मला सांगा, या विग्रहावरून सामासिक शब्द काय होईल? 1 आणि 20 इथं काय सामासिक शब्द काय होईल?
21. हां. आणि मग समासाचं नाव काय होईल? हां, इतरेतर द्वंद्व. शाबास! म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचंय पहा. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आता अ, पुढं आता इथं काय आहे? खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दांचा विग्रह करा. इथं वाक्य दिलंय. कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो. आधी इथं काय करायचं? सामासिक शब्द ओळखायचा. ओळखा. हां, विग्रह करा. भाजीपाला व इतर वस्तू. ठीक आहे. एक गुण मिळाला. पुढ हो. पुढचं उदाहरण पहा. पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले. सामासिक शब्द स्थलांतर. हां, विग्रह सांगा. हां, विग्रह. अरे, परवा दिवशी पाहिलंय ना. हां, अन्यस्थल. बरोबर आहे. अन्यस्थल. आणि मग कोणता प्रकार झाला? समासाचा कोणता प्रकार झाला? कर्मधारय समास. शाबास! पहा. आता पुढचं चौथं. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासांची नावे लिहा. हा पारंपरिक प्रश्न पूर्वी विचारला जायचा पहा. तो इथं एक मी घेतलाय. मग आता तुम्हाला सामासिक शब्द दिलाय, त्याचा विग्रह करायचा आणि त्या समासाचं नाव लिहायचंय. सप्तरंग. विग्रह करा. 7 रंगांचा समूह. रंग दिलाय. मग इथं कोणता प्रकार झाला? द्विगु समास. हां, नीट उच्चार करा. द्विगु समास. पुढं क्षमाशस्त्र. शाबास! क्षमारूपी शस्त्र. प्रकार कोणता झाला? बरोबर आहे. कर्मधारय समास. हो. आता पहा 5वा प्रश्न. खालील सामासिक शब्द पुढील तक्त्यात योग्य ठिकाणी भरा. इथं पहा षण्मास, पाप, पुण्य, पुरुषोत्तम आणि पंचकृषी 4 सामासिक शब्द दिलेत आणि ते योग्य तक्त्यात तुम्हाला भरायचे आहेत. असे एक कृतीयुक्त प्रश्न इथं विचारलाय. आता मला सांगा षण्मास शब्द कोणत्या तक्त्यात टाकायचा आहे? शाब्बास! पाप, पुण्य वैकल्पिक द्वंद्व. हां, षाण्मास, द्विगु समास, पाप पुण्य, वैकल्पिक द्वंद्व, पुरुषोत्तम, कर्मधारय समास आणि पंचकृषी, द्विगु समास. काही जणांना द्विगु समासाचा उच्चार करता येत नाही. हां, पंचकृषी हा कुठं जाईल? द्विगु समासात. म्हणजे अशा पद्धतीने, या पद्धतीने किंवा अजूनही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला अशी समासावर कृतीयुक्त प्रश्न विचारले जाणार आहे. काही अडचण आहे का? समजेल ना? हां, आता हा सगळा स्वाध्याय तुम्ही वहीत सोडून ठेवायचा आहे. अभ्यास पूर्ण सोडवायचा आहे. पुन्हा-पुन्हा हे समासाचे तिन्ही व्हिडिओ पहा. आता मी पुन्हा समास हा भाग घेणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने आता तुम्हाला हा व्याकरणाचा जो समास जो घटक आहे, तो आपला संपूर्ण संपलेला आहे. त्याच्यावर मी तुम्हाला स्वाध्याय पण दिलेला आहे. आता